सिन्नरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धाड, दूध संकलन केंद्र, खवा उत्पादन केंद्रांवर छापे. भेसळयुक्त दूध विकलं जात असल्याची तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाकडून छापे. तुकाराम मुंढे यांनी अन्न औषध प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू केलाय. सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यात 3 ते 4 ठिकाणी कारवाई सध्या सुरू असून मी सध्या नाशिकच्या शहा या ठिकाणी आहे. शहा परिसरामध्ये 2 ते 3 दूध संकलन केंद्र असतील, खवा उत्पादक असतील, यांच्यावर आता सध्या कारवाईचा बडगा सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो अन्न औषध प्रशासन विभागाचे पदाधिकाऱ्यांची सध्यामध्ये रेड सुरू आहे आणि या ठिकाणी काही खवा असेल, दूध संकलन केंद्रावर मेलामाइन नावाचं जे केमिकल होतं ते मिसळलं जात असल्याच्या तक्रारी अन्न औषध प्रशासन विभागाला मिळाल्या होत्या. त्यानुसार आज अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकानं 2 ते 3 ठिकाणी सिन्नरमध्ये शहा असेल, पांचाळे असेल आणि काही कारवाडी परिसर असेल या ठिकाणी आज छापे टाकले आहेत. आणि सध्यापर्यंत काय किती प्रमाणात हे जे केमिकल असेल काय मिळाले अद्याप छापे पूर्ण झाले नसल्यामुळे ही माहिती अधिकृत बाहेर आली नाही. मात्र सध्या या ठिकाणी हे छापे सुरू असून अन्न औषध प्रशासन विभागाची करडी नजर आता दूध संकलन केंद्रावर असणार आहे. कारण की कालच तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन 2 वेळेस दूध संकलन करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे एकीकडे आता दूध संकलन केंद्रांवर देखील अन्न औषध प्रशासन विभागाची करडी नजर असणार आहे. या आता कारवाईतून सिद्ध झाल्या आहे. सुदर्शन खिलारे, झी मीडिया, सिन्नर, नाशिक.